2024 मध्ये जे विद्यार्थी 10वी पास झाले आहे तर त्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये प्रतिवर्ष ही स्कॉलरशिप मिळणार आहे। तर त्यासाठी विद्याधन योजना या स्कॉलरशिपचे फॉर्म सुरू झालेले आहे। 31 जुलै 2024 ही लास्ट डेट असणार आहे। तर याबद्दलचं एक परिपत्रक आपल्यासमोर आलेलं आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता। यामध्ये तुम्ही अर्ज करा, 31 जुलैपर्यंत अर्ज करू शकता। साईटसुद्धा दिलेली आहे आणि 1 जून 2024 पासून अर्ज सुरू झालेले आहे। यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार हे सुद्धा दिलेलं आहे। तर बघा, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी साईट दिलेली आहे। त्यानंतर अर्ज सुरू झाले का, तो हो 1 जून 2024ला अर्ज सुरू झालेला आहे आणि शेवटची तारीख 31 जुलै 2024 असणार आहे। यासाठी पात्रता बघा काय आहे, तर कुटुंबाचे उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे। विद्यार्थी हा 2024 मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा आणि 85% किंवा 8.5 CGPA पेक्षा जास्त गुण असले पाहिजे। जर विद्यार्थी अपंग असल्यास 75% किंवा 7.5चा CGPA असणं गरजेचं राहणार आहे। आणि आवश्यक कागदपत्रे बघा कोणते लागणार आहे, तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर 10वीची गुणपत्रिका, पासपोर्ट साईज फोटो आणि विद्यार्थ्याच्या नावाने असलेला ईमेल ID, अशा प्रकारे डॉक्युमेंट लिस्ट आहे। साईटसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। आणि काही अडचण असेल किंवा चौकशी करायची असेल तर तुम्हाला इथे ईमेल ID सुद्धा दिलेला आहे आणि इथे हेल्प डेस्क म्हणून एक मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे। तुम्ही इथे फोन करून सुद्धा इन्फॉर्मेशन घेऊ शकता। तर बघा, अशा प्रकारे साईट उपलब्ध करून दिलेली आहे। तर यामध्ये सर्व स्टेटचा समावेश केलेला आहे। यामध्ये आपण महाराष्ट्र स्टेटला क्लिक करू शकतो आणि यामध्ये सर्व माहिती आहे ही बघू शकतो। तर विद्यार्थ्याला 10,000 रुपये प्रतिवर्ष स्कॉलरशिप मिळेल, म्हणजे 11वीला 10,000 रुपये आणि 12वीसाठी सुद्धा 10,000 रुपये। यासाठी पात्रता बघा, तर 2 लाखापेक्षा जे फॅमिलीचं इन्कम असणं गरजेचं आहे, म्हणजे त्यापेक्षा कमी। आणि त्यानंतर 2024 मध्ये जे विद्यार्थी 10वी पास आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करणे आहे। ऑनलाईन अर्ज झाल्यानंतर विद्यार्थ्याचे सिलेक्शन होणार आणि त्यानंतर त्यांच्या मुलाखत होणार, म्हणजे इंटरव्ह्यू होणार आहे। आणि महत्त्वाच्या तारखा बघा, 31 जुलै लास्ट डेट असणार आहे। 3 ऑगस्टसाठी अर्जाची पडताळणी होईल आणि 11 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या वेळेमध्ये तुमचे मुलाखत घेण्यात येणार आहे। जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला साईटवर येणं गरजेचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यामध्ये आल्यानंतर सर्वात खाली या, सर्वात खाली आल्यानंतर अप्लाय ऑनलाईनचं ऑप्शन इथे दिलेलं आहे। इथून तुम्ही तुमचा अर्ज करू शकता। तर अर्ज कसा करायचा याचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी डॉक्युमेंट रेडी करून घ्या व ज्यांना 85% वर आहे ते विद्यार्थी यासाठी अप्लाय करू शकतात।